हॅलो एव्हरीवन, मी आहे अस्मिता आणि आज आपण आहोत बालीमध्ये कुटा या ठिकाणी. सो आम्ही काल कुटा या ठिकाणी स्टे केलं होतं आणि आज आमचा डे 2 आहे. सो आम्ही आज फ्रेशनअप झालेलो आहोत आणि हॉटेलमध्येच आमचं ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं. सो आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली आलेलो आहोत. आपल्यासोबत मुलं असली की फिरायला थोडंसं आपल्याला प्रॉब्लेमच होतो, म्हणजे मुलांचा मूड बघून आपल्याला सगळ्या गोष्टी प्लॅन कराव्या लागतात. सो त्या हिशोबाने आम्हीसुद्धा प्लॅन करतो आहे. ॲक्च्युली बालीमध्ये तुम्ही एका दिवसात 3 ठिकाणं कवर करू शकता, बट मुलासोबत असल्यावरती ते थोडंसं रिलॅक्सिंग ठेवावं लागतं आणि तसंच आम्ही प्लॅन करतो आहे. सो आजसुद्धा आम्ही जास्त हेक्टिक काही करणार नाही आहोत, सगळं निवांत चालू आहे. हॉलिडेज आम्ही एन्जॉय करतो आहे. Good. I eat a lot. And if you want to cut a sandwich, you can. But there will be something like this. So you just fill that out. Together. You put it down, and then you eat it. So there can be like this fish in those tubs. सो छान असा ब्रेकफास्ट एन्जॉय केल्यानंतर शिवांशने तिथल्या ॲम्युनिटीजसुद्धा खूप एन्जॉय केल्या. त्याला ते सोडून निघावंसंच वाटत नव्हतं बाहेर. So let's go. Come on. गोव्याला जसं आपण गाड्या रेंटने घेतो तसं इथे खूप ऑप्शन आहेत. बाईक आणि कार्स रेंटने घेऊ शकता. कपल असेल तर तुम्ही बाईक घेऊ शकता, पण जर मुलं सोबत असतील तर कॅब कधीही ऑप्शन चांगलाच. ब्रेकफास्ट करून आम्ही आता कुटा मार्केटला निघालेलो आहोत, मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ज्या तुम्हाला बाईक्स वगैरे दिसतात. सो आपण जसं गोव्याला घेतो रेंटनी बाईक्स किंवा कार, सो ते ऑप्शनसुद्धा इथे आहेत. आणि छान आहे, आज वातावरण पण जास्त ऊन पण नाही आहे, त्यामुळे बाहेर फिरायला पण छान वाटतं. म्हणजे या बाजूलाच कुटा बीच आहे. शिवांश, आता आपण आहोत कुटा बीचवर आणि किती सगळे तुम्ही बघू शकता लोक सगळे सर्फिंग करतात. मला वाटतं सर्फिंग शिकवतायत ती लोक. शिकवतात ते. आणि वेव्स पण तशा आहेत मस्त. सो तुम्हाला सुद्धा सर्फिंग जर करायची असेल तर तुम्ही या बीचवर करू शकता. क्राऊडही इथे जास्त नसते, त्यामुळे तुम्ही सर्फिंगचा चांगला आनंद घेऊ शकता. आणि इथे प्रत्येक गेट आपल्या जसं मंदिराचं एंट्रन्स कसं असतं तसंच आहे. म्हणजे इव्हन इथले टोल नाके पण जे आहेत त्याचं पण ते स्ट्रक्चर असं मंदिरासारखंच आहे. एअरपोर्ट पण मंदिर एअरपोर्ट कसं मंदिरासारखंच आहे. आणि म्हणूनच मे बी बालीला आयलंड ऑफ गॉड असं म्हणत असतील, कारण तुम्ही कुठेही जा तिथे मंदिर हे तुम्हाला दिसणारच. तिथल्या प्रत्येक घरामध्ये मंदिर आहे. सो आता आम्ही आलेलो आहोत कृष्णा ओले ओले या ठिकाणी. हे आमच्या कॅब ड्रायव्हरने आम्हाला रेकमेंड केलं की तुम्हाला शॉपिंग करायचे तर मग तुम्ही ह्या ठिकाणी जाऊ शकता. आणि खरंच वर्थ व्हिजिट होतं, कारण तिथे सगळ्याच गोष्टी आम्हाला एकत्रच मिळाल्या. कपड्यांपासून बॅग्स आणि खाण्याचं सामान वगैरे जे काही असेल बालीमधलं स्पेशल, ते सगळंच एकाच ठिकाणी मिळून गेलं आम्हाला. आणि आम्ही तिथून शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या दुसऱ्या हॉटेलवर जाण्यासाठी निघालो, जे की आम्ही सेमिनियाकमध्ये बुक केलं होतं. So hello everyone. Today we are going from our hotel to a new hotel, Semeniak, and there is also something special that I'm going to show you. मग मी नंतर सांगतो ते काय आहे, ठीक आहे? मग आता आपण नंतर सेमिनियाकला गेलो ना की मग आपण then we are going to वन टेम्पल Tana लोट टेम्पल. सो आता आम्ही आहोत सेमिनियाकच्या आमच्या हॉटेलमध्ये. आम्ही चेक इन केलेलं आहे. बालीमधले हॉटेल्स जे आहेत ते खूपच स्वस्त आहेत, म्हणजे आपल्याला 2,500-3,000पर्यंत चांगले प्रॉपर्टीज मिळून जातात. इन्क्लुडिंग स्विमिंग पूल असतं आणि रूम्सही छान असतात. सो त्या हिशोबाने
हॉटेल्सचं आणि खाण्यापिण्याचं इतकं काही खर्च नाही आहे बालीमध्ये. सो इकडे आपलं काय आहे, चौकी बंद कर. So, here's the cupboard. You can put the phone on. There's a TV. Over there. Okay. Now let's see the bedroom. Let's just get the goggle out from here. Now let's jump! सो अशी मस्ती मुलांना करायची असते आणि आपण त्यांच्यापुढे काही करू शकत नाही. सो नेक्स्ट प्लॅन हा आहे की आज आपण तान्हा लॉट टेम्पलला जाणार आहोत इव्हिनिंगला. तिथला सनसेट खूपच सुंदर असतो, पण त्याआधी शिवांशला पूल एन्जॉय करायचं होतं. सो लेट्स हिट इन टू द पूल. धरलेलं मी चालून तुला मी दिसणार नाही ना शूटिंगमध्ये. सो त्याने जवळजवळ 1 तासभर पूल एन्जॉय केला आणि रेस्टॉरंट हॉटेलमध्येच असल्यामुळे मग आम्ही तिथेच लंच करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही फटाफट रेडी झालो आणि मग टेम्पलला जाण्यासाठी आम्ही निघालो. हा जातो तो, राहू दे, त्याला काय नाही होत. हिरो. So let's go to तान्हा लॉट टेम्पल. Tanala Temple. It's in the middle of the beach. I don't know how far is it, but let's go. समुद्रामध्ये आले, छान आहे. आणि आता आम्ही तिथेच निघालेलो आहोत. 4 वाजलेले आहेत, सॉरी 4:30 वाजलेले आहेत. आम्ही पूलमध्ये जरा जास्तच मज्जा केली आहे. शिवांश पूलमधून निघतच नव्हतं. सो आम्ही आता 7-Elevenमध्ये स्टे करतोय. And watch part of the Java swimming. पार्ट तुटले शिवांश. आणि आता आपण चाललेलो ते टेम्पल बघा, खूपच ब्युटिफुल टेम्पल आहे. व्हिडिओजमध्ये बघितलेलं आजही आपण तिथे Bye-bye. Come on. सो तान्हा लॉट टेम्पलला पोहोचण्यासाठी आम्हाला 1 तास लागला आणि त्यानंतर आम्ही उतरलो आणि उतरल्यानंतर लगेचच तिथे मार्केट स्टार्ट होतं आणि हा मार्केटसुद्धा खूपच छान आहे. इवन चीपसुद्धा आहे, म्हणजे इतर ठिकाणी आम्ही जिथे मार्केट बघितले त्यापेक्षा इथल्या ज्या प्राइजेस होत्या त्या खूप कमी होत्या. सो तुम्ही इथे असाल तर नक्की तुम्ही इथे शॉपिंग करा. सो तान्हा लॉट टेम्पल खूपच सुंदर आहे. आम्ही सनसेटच्या टाईमला तिथे पोचलो होतो आणि आम्हाला हाय टाईडसुद्धा मिळाली नाही, म्हणजे आम्हाला त्या मंदिरात जाता आलं. बिकॉज जेव्हा हाय टाईड असते त्यावेळेस तुम्ही मंदिरात नाही जाऊ शकत, बट लकीली त्या दिवशी आम्हाला जाता आलं कारण पाणी कमी होतं. सो खूपच ब्युटिफुल आहे आर्किटेक्चर आणि एव्हरीथिंग. पूर्ण ते दगडाचं कोरीव काम जसं असतं त्या हिशोबाने तो मंदिर आहे आणि खूपच छान आहे. सी गॉड म्हणजे समुद्र देवता यांचं असं ते मंदिर आहे आणि खूप लोक येतात. तिथला सनसेट खूप सुंदर आहे आणि आम्हाला तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, इतकी छान प्लेस ती होती. So if you are in Bali, so don't skip this place, must visit this place. Yeah. When you smile, the horizon bends still for a while. सो त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर परत आलो आणि आमच्या हॉटेलवरच आम्ही डिनर केलं. खूपच छान तिथे लाईव्ह म्युझिक चालू होतं आणि ते एन्जॉय करत करत आम्ही आमचं डिलिशियस बॅलनीज फूड एन्जॉय केलं. सो तुम्ही बालीमध्ये आहात तर बालीचं फूड नक्की ट्राय करा. तिथे त्यांची नासी गोरेंग म्हणून एक डिश असते, ती खूप फेमस आहे, ती नक्की ट्राय करा. सो असा हा आमचा बालीमधला डे 2 होता, जो आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि डे 3ला आपण एका आयलँडवर जाणार आहोत आणि तो आयलँडसुद्धा खूप ब्युटिफुल आहे. त्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. तोपर्यंत बाय.